हे देवा, सियोनेत तुझी स्तुती हो. तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस. तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस. तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस. तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवतोस. म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातांना भितात. दिवसाचा उदय व अस्त यांच्याद्वारे तू गजर करवतोस. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस. तू तिला फार फलद्रूप करतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे. भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस. तिचे उंचवटे सपाट करतोस. तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. रानातील कुरणेही समृद्ध होतात आणि डोंगरांना उल्हासाचे वेष्टन पडले आहे. कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत. खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत. ती मोठ्याने जय जयकार करतात व गातात. शालोम प्रियजन हो, आजच्या आपल्या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, सर्व सृष्टी तुझी स्तुती स्तोत्र गात आहेत. तू सर्व सृष्टीला संपन्न केलेला आहेस. आत्ताच आम्ही स्तोत्रामध्ये वाचलं आणि प्रभुदेवा, आम्ही त्यांच्याबरोबर सामील होऊन तुझी स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रभुदेवा, ज्याचं आम्ही वंदन करावं असा केवळ तूच आहेस ना. तूच तर आम्हाला अनेक आशीर्वादाने तृप्त करतोस. प्रभू, आज आम्ही कृतज्ञपूर्व अंतःकरणानं तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमची उपासना मान्य करून घे. आम्हाला तुझ्या सान्निध्याचा अनुभव येऊ दे. तू आमच्याशी बोल. तुझा आशीर्वाद आमचं जीवन बदलणारा असू दे. आमच्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळू दे. आणि म्हणून बापा, ही उपासना तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, चला स्तुती स्तोत्र गाऊया. प्रभूची उपकार स्तुती करूया. आज पुण्याहून पल्लवी मिस्त्री स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. शालोम. सर्वांना शालोम. आज पुन्हा एक वार परमेश्वर देवबापांनी आपल्याला हा दिवस दाखवलेला आहे, म्हणून आपण देवबापाची स्तुती करूया.
कारण की योहान 4:24 आपल्याला असं सांगतं, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि सत्याने केली पाहिजे. योहान 4:24 सांगतंय, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व सत्याने केली पाहिजे. आमेन, आमेन, हालेलुया. आपण पुन्हा एक वेळ आज देवबाच्या स्तुतीसाठी, त्याच्या उपासनेसाठी एक गीत गाऊया, मराठी गीत गाऊया. उपासना, उपासना, प्रभूची करू उपासना. आपण सर्वांनीही माझ्यासोबत गा. उपासना, 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 प्रभुची करू उपासना, प्रभुची करू उपासना, 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 उपासना. ख्रिस्ता जगातू भाविले, विशाल सृष्टी स्थापिली. ख्रिस्ता जगातू भाविले, विशाल सृष्टी स्थापिली. आजी तुलाची एक प्रार्थना. उपासना, 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 उपासना. भक्ती संगीत आराधना, वचनाची गोड साधना. भक्ती संगीत आराधना, वचनाची गोड साधना. देई मना तू सांत्वना, तू सांत्वना. उपासना, 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 उपासना. Thank you, Jesus. शांती आनंद जीवना तू दे प्रभु ही याचना. शांती आनंद जीवना तू दे प्रभु ही याचना. गाऊ तुझे हे गीत गान, जीवनाची हीच साधना. उपासना, 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 उपासना. प्रभुची करू उपासना, प्रभुची करू उपासना, 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 उपासना. Thank you, Jesus. Hallelujah. पुन्हा एकदा शालोम प्रियांनो. फिलिप्पीकराच्या पत्रात 2 अध्यायामध्ये
आणि त्याच्या 8व्या 9व्या आणि 10व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला इतकं लीन केलं आपल्यासाठी. त्यांनी आपल्यासाठी मरणप्राय यातना सोसल्या. त्यांनी वधस्तंभावरचं मरण आपल्यासाठी सोसलं आणि परमेश्वर देव पित्याची प्रत्येक आज्ञा त्यांनी मानली. आणि याच्या बदल्यामध्ये परमेश्वर देव पित्याने त्याला त्याचं फळ काय दिलं, काय गिफ्ट मिळालं त्याला, तर त्याचं नाव, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव हे त्यांनी सर्व नावांहून श्रेष्ठ केलेलं आहे. तर आपण गाऊया यावेळेस उपासना संगीतामधून गीत नंबर 111. उपासना संगीत गीत नंबर 111. फिलिपिकराच्या पत्रात 2रा अध्यायामध्ये 10व्या आणि 11व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि हे देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आमेन. हालेलुया. प्रभू माझी सहाय्य अत्यंत भालकी. हे प्रभू माझी सहाय्य अत्यंत भालकी. जाईन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. जाईन
पल्लवीताई, या सुंदर गाण्यांमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज पुण्याहून सिस्टर क्रॉसी उर्टेकर प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. मत्ताईकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 18 ते 25 वचन आपण वाचूया. येशू ख्रिस्ताचा जन्म. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचं योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूतानं त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटलं, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करायला अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू येशू असं ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. हे सर्व अशासाठी झालं की प्रभूनं संदेश त्याच्याद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं. ते असं, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्यानं प्रभूच्या दूतानं आज्ञा पिल्याप्रमाणे केलं. त्यानं आपल्या पत्नीचा स्वीकार केला. तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत त्यानं तिला जाणलं नाही. मग त्यानं त्याचं नाव येशू ठेवलं. देवाच्या वचनावर आशीर्वाद पाठवू. त्याच्या नामाला मान, महिमा व गौरव असो. आमेन. क्रॉसीताई, प्रभूचं वचन सुंदरपणे वाचून आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजन हो, तुम्हाला माहिती आहे ना, क्रॉसीताई पुण्याच्या सेंट अँड्रू स्कूलमध्ये प्रिन्सिपल होत्या. अनेकांचं जीवन घडवण्यासाठी प्रभूने त्यांचा उपयोग केलेला आहे आणि अजूनही करतो आहे. सर्व गौरव प्रभूला. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 8 क्रमांकाचं गीत आहे, त्याची उर्वरित कडवे आपण गाऊया. मला असं वाटतं मागच्या वेळेस आपण 3 कडवे गायली आणि यावेळेस आपण उरलेली कडवे गाऊया. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. मी तुझ बाप सदैव म्हणावे, तव वत्सलता वत्स म्हणे मज, तव वत्सलता वत्स म्हणे मज, हे नच मी विसरावे, हे नच मी विसरावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे, जिकडे तिकडे मज भावंडे, जिकडे तिकडे मज भावंडे, परके कोणी नसावे, परके कोणी नसावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे, तव वत्साला साजे ऐसे, तव वत्साला
साजे ऐसे शीलमदीय असावे, शीलमदीय असावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मजला केला तव त्या ख्रिस्ता, मजला केला तव त्या ख्रिस्ता, मी मत प्राण गणावे, मी मत प्राण गणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. आपण प्रार्थना करूया आणि आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. सर्व समर्थ अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास, तू आमची काळजी घेतलीस, आमच्या गरजा पुरवल्यास, तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला दिले आहेत. प्रभू, त्या आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्पसं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, ह्या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रायर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रभू तुझे अनेक आशीर्वाद आणण्यासाठी या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझं वचन ऐकत असताना आणि विशेष रीतीनं प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास करत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू या गहन विषयाचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. तुझ्या आज्ञा समजण्यासाठी, त्याचं पालन करण्यासाठी, तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रभू आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना तुझी कृपा तू पुरवावीस, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. प्रेषितांचा मतांगीकार याचा आपण सध्या अभ्यास करतोय ना. या अभ्यासामध्ये आपलं पुढारी पण करतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना भेटता येतं याचा मला अतिशय आनंद वाटतो. आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता आणि भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित होत आहे हे आपण कळवता. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो, उत्तेजन मिळतं आणि अशाच प्रकारे आम्हाला लिहित जा. आपल्यापैकी अनेक जण आमच्या भक्तीमध्ये सहभागी होता, प्रार्थना करता, दान पाठवता. त्याबद्दल आपले मी मनापासून उपकार मानतो. अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं ही आमची आपल्याला विनंती आहे. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे असा माझा विश्वास आहे. मागच्या रविवारच्या मराठी उपासनेसाठी 300पेक्षा अधिक व्ह्यूज होते आणि त्याचा अर्थ कदाचित 600 किंवा 800 लोकांनी ही भक्ती पाहिली असेल. आम्हाला अतिशय आनंद वाटतो की जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्यापैकी अनेक जण या भक्तीमध्ये सहभागी होता. आपण ही भक्ती पाहता आणि विशेषतः या दिवसामध्ये प्रेषितांचा मतांगीकार यावर आपण अभ्यास करत आहोत, मनन करत आहोत. आणि माझा विश्वास आहे की हा जो अभ्यास आहे तो आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी केवळ आशीर्वादाचाच होत नाही, परंतु आपल्या विश्वासामध्ये वाढ होण्यासाठी या अभ्यासाची मदत आपल्याला होईल ही मला आशा आहे, ही माझी प्रार्थना आहे. गेल्या रविवारच्या भक्तीमध्ये ब्रदर सुरेश तिवडे यांनी मराठीमध्ये शास्त्र वाचन केलं आणि इंग्रजीमध्ये ब्रदर बिरू डॅनियल, आणि या दोघांचाही माझा संबंध हा मिरजेमध्ये आला.
वानलेस हॉस्पिटल कॅम्पसमध्ये मी 10-12 वर्ष राहिलो आणि त्यामुळे अनेकांची ओळख झाली. ब्रदर सुरेश तिवडे हे रिलिजियस वर्क डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. रेव्हरंड मिसेस हॉवर्ड यांच्याबरोबर यांच्या हाताखाली काम करण्याची संधी आम्हाला प्रभूने दिली. खूप काही शिकता आलं, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि ब्रदर बिरू डॅनियल हे नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी त्या ठिकाणी आंध्र प्रदेशहून आले होते आणि ते सुद्धा आमच्या यूथ फॉर क्राईस्टच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते मनापासून भाग घ्यायचे. अतिशय साधे, नम्र, परंतु अतिशय उत्तम पवित्र जीवन जगणारे अशी त्यांची साक्ष मिरजमध्ये होती आणि तीच साक्ष त्यांनी आजपर्यंत ठेवलेली आहे. मस्कतमध्ये त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. त्या ठिकाणी सुद्धा प्रभूच्या सेवेमध्ये ते अतिशय मग्न होते. पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा लोकल चर्चमध्ये ते प्रभूच्या सेवेमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या सेवांमध्ये ते सहभागी होतात, मदत करतात. आणि म्हणून ब्रदर बिरू डॅनियल यांचा आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि त्यांनी इंग्रजीमध्ये शास्त्र वाचन केलं, त्याबद्दल मी त्यांचे उपकार मानतो. सिस्टर प्रीती निकाळजे यांनी प्रेज अँड वर्शिपमध्ये आपलं पुढारी पण केलं आणि अतिशय सुंदर गाणी त्यांनी गायली आणि खूप आनंद वाटला. ब्रदर सुरेश तिवडे यांनी मला सांगितलं की त्यांनी 80 लोकांना आपली लिंक पाठवली आणि त्यामुळं कदाचित असेल की जवळजवळ 300पेक्षा अधिक लोकांनी मागच्या रविवारची आपली भक्ती ती पाहिली, त्यामध्ये ते सहभागी झाले. अशाच प्रकारे आपणही करू शकता. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, जास्तीत जास्त लोकांना आपली ही लिंक पाठवा, ज्यामुळे त्यांनाही परमेश्वराचा आशीर्वाद या भक्तीच्याद्वारे मिळेल. आपली जी ऑनलाईन भक्ती असते त्याच्यामध्ये खाली कॉमेंट्स असतात आणि त्यामध्ये एक कॉमेंट ब्रदर अरविंद मसोजी यांनी लिहिला होता. ते वाचून मला खूप उत्तेजन मिळालं कारण ते असं म्हटलंय की यू हॅव अ फंटॅस्टिक व्हॉइस. मला नाही वाटत माझा आवाज चांगला आहे. मी गाण्याचा प्रयत्न करतो, सुरामध्ये गायचा प्रयत्न करतो आणि प्रभू ही माझी सेवा मान्य करतो, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. परंतु ब्रदर अरविंद मसोजी यांनी खूप उत्तेजन दिलं, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. पहा, आपण जेव्हा एखादी सेवा करतो त्यामध्ये जर कोणी आपल्याविषयी चांगले शब्द उच्चारले, जर आपलं कौतुक केलं तर आपल्याला फार उत्तेजन मिळतं, नाही का? आणि अशाच प्रकारे आम्हाला एकमेकांना उत्तेजन द्यायला हवं. खरं म्हणजे मला असं वाटतं आमच्या कुटुंबामध्ये माझाच आवाज खराब असेल. माझी मोठी बहीण संध्या अक्का, ते माझा लहान भाऊ पीटर, सर्वांना फार चांगलं गाता येतं. मलाच नीट गाता येत नाही. मी सुरामध्ये गावं म्हणून मला ते नेहमी सांगायचे. त्यामुळं असेल कदाचित माझ्या गाण्यामध्ये सुधारणा झाली असेल. परंतु आमच्या कुटुंबाला मला असं वाटतं प्रभूने हे दान दिलेलं आहे. माझे आई पप्पा चांगले गायचे, वाजवायचे, पेटी वाजवायचे. माझे भाऊ बहिणी सगळे छान गाणारे आहेत आणि या गायकांच्या कुटुंबामध्ये मला देवानं ठेवलेलं आहे, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. पहा, आम्हा सर्वांच्या कुटुंबामध्ये देवानं आम्हाला वेगवेगळी दानं दिली असेल. सगळ्यांनाच गाता येत नाही, सगळ्यांनाच संदेश देता येत नाही, सर्वांनाच अनेक गोष्टी करता येत नाही. परंतु आम्हा प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते आणि ती गोष्ट आपण प्रभूच्या सेवेमध्ये वापरू शकतो. आणि आम्ही प्रत्येकानं हा विचार करायला हवा की माझ्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये असं कोणतं दान परमेश्वरानं दिलेलं आहे की ज्याचा उपयोग मला प्रभूच्या सेवेमध्ये करता येईल. मी माझ्या जीवनामध्ये अनेक तरुणांना, तरुणींना उत्तेजन दिलं आहे आणि आजसुद्धा देत आहे की त्यांनी प्रभूच्या सेवेमध्ये पुढे यावं. पहा, आज आपण हे पाहतो की प्रभूच्या सेवेमध्ये फार कमी लोक आहेत आणि आम्हाला एकमेकांना उत्तेजन द्यायला पाहिजे, विशेषतः तरुणांना, तरुणींना, की तुम्ही प्रभूच्या सेवेमध्ये या. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काम सोडा, पूर्ण वेळ सेवा करा. नाही, आपण जेथे कुठे आहोत, आपण डॉक्टर म्हणून, नर्स म्हणून, टीचर म्हणून, इंजिनियर म्हणून, ऑफिसमध्ये, कोणत्याही ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण सेवा करतो त्या ठिकाणी आम्हाला प्रभूचे विश्वासू सेवक म्हणून सेवा करता येते. आणि हे रहस्य आम्ही सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. ज्या कोणत्या ठिकाणी प्रभूने आम्हाला ठेवलेलं आहे, आमचा जो काही जॉब असेल, जे काही आमचं काम असेल, त्या ठिकाणी प्रभूशी विश्वासू राहून प्रभूची सेवा करणं ही आम्हा प्रत्येकांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्हाला एकमेकांना उत्तेजन देण्याची गरज आहे. 2 ऑक्टोबरला संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा गांधी जयंती सेलिब्रेट होते. परंतु 2 ऑक्टोबरला केवळ गांधी जयंती नसते,
लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती असते. आणि या दोन महान नेत्यांचं स्मरण आम्ही करणं आणि त्यांनी जे काही आपल्या राष्ट्र उभारणीमध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्याची आपण आठवण ठेवणं, जाणीव ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, नाही का? मग सहसा आपण काय करतो, जर एखादी पब्लिक हॉलिडे असेल, जर सार्वजनिक सुट्टी असेल, तर तो दिवस आम्ही एक तर पिकनिकला जातो किंवा एखादा चर्चमध्ये कार्यक्रम घेतो. अनेक संस्था वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतात आणि ही चांगली गोष्ट आहे. परंतु मला असं वाटतं की या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे याची पण जाणीव आपण ठेवायला हवी. ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेस 2 ऑक्टोबरला शाळा असायची आणि महात्मा गांधीच्या जीवनावर भाषणं केली जायची. आज मला असं वाटतं की शाळा बहुतेक भरत नाहीत. त्यामुळं या राष्ट्राच्या उभारणीमध्ये महात्मा गांधींचं, लाल बहादूर शास्त्री आणि अशा अनेक नेत्यांचं जे योगदान आहे त्याकडे मला असं वाटतं पुष्कळदा आम्ही दुर्लक्ष करतो. आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवनावर आम्ही योग्य ते संस्कार करणं हे आवश्यक आहे. तर 2 ऑक्टोबरला अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. पुण्यामध्ये सुद्धा होते आणि एका कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. 1 दिवसाचं शिबिर UESI आणि EUEGF यांनी बायबल सेंटर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आणि त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो. EUEGF म्हणजे काय कदाचित अनेकांना माहीत नसेल. विद्यार्थ्यांमध्ये कार्य करणारी ही संघटना आहे. 1954 पासून भारतामध्ये ही संघटना काम करते आहे आणि या संघटनेचा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध यासाठी आहे की या EUनं आयोजित केलेल्या एका कॅम्पमध्ये नसरापूर या ठिकाणी 1973 मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. आणि म्हणून EU विषयी मला नितांत आदर आहे. आणि जेव्हा जेव्हा मला संधी मिळते त्यावेळेस मी EUEGFच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. EU म्हणजे इव्हँजेलिकल युनियन, खरं म्हणजे UESI, युनियन ऑफ इव्हँजेलिकल स्टुडंट्स ऑफ इंडिया ही एक संघटना आहे आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी कार्य करतात. आपल्या विद्यार्थी दशेच्या काळामध्ये ते या संघटनेशी जोडले जातात आणि मग वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात. आणि EGF म्हणजे इव्हँजेलिकल ग्रॅज्युएट्स फेलोशिप, जे EUच्या कार्यक्रमामध्ये सेवेमध्ये होते आणि जेव्हा ते कॉलेजमधून ग्रॅज्युएट होतात त्यावेळेस ते EGFमध्ये जातात. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी रचना या संघटनेची आहे आणि हजारो आणि लाखो लोकांपर्यंत संपूर्ण भारतामध्ये सुवार्ता प्रसाराचं कार्य या संघटनेच्या द्वारे होतं. आणि तेवढंच नाही, परंतु त्यांना शिष्यत्वामध्ये वाढण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी ही संघटना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या द्वारे मदत करते. आणि मला या संघटनेचं कार्य अतिशय आवडतं. तर पुण्यामध्ये या शिबिराला जाण्याची संधी मला मिळाली आणि एक गोष्ट मला खूप आवडली, त्यांनी 10 ते 4 हा कार्यक्रम ठेवलेला होता, परंतु सकाळचा बहुतांश वेळ जवळजवळ 1.5 तास त्यांनी प्रार्थनेमध्ये घालवला. पण अशा प्रकारे प्रार्थना करण्यासाठी आम्ही तरुणांना उत्तेजन देतो का? पुष्कळदा मी अशा प्रार्थना सभा पाहतो की त्यामध्ये गाणे असतात, संदेश असतो आणि शेवटली 5-10 मिनिटं फक्त प्रार्थना करून तो कार्यक्रम संपवला जातो आणि त्याला काय म्हटलं जातं, प्रेयर मीटिंग. तर प्रार्थनेला महत्त्व नसतं, प्राधान्य नसतं, इतर गोष्टीला जास्त प्राधान्य असतं. ज्यास आपण रिट्रीट म्हणतो त्या ठिकाणी प्रार्थना करणं, शांत राहणं, मनन करणं या सर्व गोष्टींना महत्त्व द्यायला पाहिजे. आणि मला खूप आवडलं की EUEGFच्या या रिट्रीटमध्ये त्यांनी प्रार्थनेसाठी भरपूर वेळ दिला. दुसरी एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये व्हिजन फॉर द फ्युचर, भविष्यासाठी आमचा दृष्टांत काय आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ 1.5 तास खर्च केला. आणि त्या ठिकाणी जे सध्या पुढारी पण देत आहेत त्यांचं मी खरोखर कौतुक करतो की अनेक तरुण मुलामुलींना त्यांनी पुढारीपणाची संधी दिली. पण त्या ठिकाणी काही मिडल एजेड असे लीडर्स होते, परंतु त्यांनी जास्ती भाग घेतला नाही. ते त्या ठिकाणी होते परंतु ते दुसऱ्यांना उत्तेजन देत होते. आणि आज हे होणं आवश्यक आहे की आम्हाला तरुण तरुणींना सेवेसाठी उत्तेजन द्यायला पाहिजे आणि योग्य ठिकाणी उत्तेजन द्यायला पाहिजे. पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा भरतात आणि रात्री 12पर्यंत आणि काय काय ठिकाणी मी ऐकलं की 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतात. परंतु काय होतं,
गाणे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात. एक स्पर्धेचं वातावरण असतं. त्यामध्ये आध्यात्मिकता किती असते मला फार मोठा प्रश्न आहे. प्रार्थना, देवाचं वचन यावर किती भर दिला जातो हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला खूप आनंद वाटला की या शिबिरामध्ये प्रार्थनेवर आणि भविष्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे याच्यावर चर्चा करण्यामध्ये खूप वेळ देण्यात आला. पुण्यामध्ये त्यांनी वेगवेगळे झोन केलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या झोनचे जे पुढारी आहेत, स्टुडंट्स आहेत किंवा ग्रॅज्युएट्स आहेत, त्यांनी आपला पुढील भविष्यासाठी काय दृष्टांत आहे तो सांगितला. आणि मला खूप आनंद वाटला की अशा प्रकारे सर्वांना त्या ठिकाणी सहभागी करून घेतलं होतं. केवळ ऐकण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आपण यायचं नाही, पण आपण सर्वजण हा कार्यक्रम पुढे नेणार आहोत. आपल्याला प्रभूची सेवा पुढे करायची आहे हा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी कार्यक्रमाची योजना केली होती. हे पाहून मला खूप आनंद वाटला. मग मी कॉलेजमध्ये असताना कदाचित 2 वर्षच मी यूमध्ये मी इन्व्हॉल्व होतो. त्यानंतर मी पुणे सोडलं, मी मिरजाला गेलो आणि मग युथ फॉर क्राईस्टच्या सेवेमध्ये मी सहभागी झालो आणि युथ फॉर क्राईस्टचा स्टाफ म्हणून मी 22व्या वर्षी सेवा करायला सुरुवात केली. आणि युथ फॉर क्राईस्टमध्ये सुद्धा मला ही गोष्ट आवडते की त्या ठिकाणी तरुणांना महत्त्व दिलं जातं, तरुणांवर जबाबदारी सोपवली जाते, तरुणांवर विश्वास दाखवला जातो की तुम्ही हे करू शकता. अर्थात त्यांना मदत करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जी वडील मंडळी आहेत ते त्या ठिकाणी असतात. वसंतदादा आणि प्रमिला अक्का गायकवाड यांनी आम्हाला नेहमी उत्तेजन दिलं, त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे आम्ही अनेक तरुण त्यावेळेस सेवेमध्ये आलो. तर आज आपल्या मंडळीमध्ये, आपल्या समाजामध्ये अशा प्रकारे तरुणांना सेवेमध्ये जाण्यासाठी आम्ही उत्तेजन देत आहोत का? मराठी मंडळांमध्ये पाळक नाहीत म्हणून पुष्कळदा तक्रार केली जाते, नकारात्मक बोललं जातं. पण त्यासाठी आम्ही काय करतो? माझी काय जबाबदारी आहे ती मी पार पाडत आहे का? हा विचार आम्हाला करण्याची गरज आहे. पालकांना पगार कमी आहेत म्हणून जात नाहीत अशा आम्ही सबबी सांगतो. परंतु पहा, अनेक मिशनरी संस्था आहेत तिथे खूप कमी पगार असतो. पण त्या ठिकाणी शेकडोंच्या आणि हजारोंच्या संख्येनं आज मिशनरी काम करतात, कारण त्यांचं समर्पण आहे. प्रभूसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. किती पैसा मिळतो हे पाहत नाहीत. आज शहरामध्ये जे पाळक वर्ग आहेत ते पुष्कळदा मला अधिक चांगला पगार कोणत्या मंडळीमध्ये मिळेल त्यासाठी धडपडत असतात, प्रयत्न करत असतात. आणि मग एखाद्या चर्चमध्ये जर चांगला पगार असेल तर ते चर्च आयुष्यभर सोडायचं नाही असा पण विचार काही मंडळी करतात. त्या ठिकाणी समर्पण नाही आहे. जर समर्पण असेल तर पैसा किती मिळतो याला महत्त्व नाही, मला प्रभूची सेवा करायची याला महत्त्व असतं. आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास आपण करत आहोत. मला असं वाटतं मी हे आधीच सांगितलं आहे की प्रेषितांचा मतांगीकारमध्ये जास्तीत जास्त भर हा प्रभू येशू ख्रिस्तावर देण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं सेवा कार्य, त्याचं दुःख सहन, त्याचं वधस्तंभावरील मरण, त्याचं पुरलं जाणं, पुन्हा उठणं, स्वर्गात घेतलं जाणं, या सर्व गोष्टींवर, या घटनांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. आणि ज्या काळामध्ये प्रेषितांचा मतांगीकार तयार झाला त्या काळामध्ये याची गरज होती. परंतु आजसुद्धा कदाचित आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी अधिक समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येक बायबल कॉलेजमध्ये द पर्सन अँड वर्क ऑफ जीसस क्राइस्ट हा विषय असतो आणि त्यासाठी 40 तास घेतले जातात. एका सेमिस्टरमध्ये हा एक विषय शिकवला जातो. म्हणजे पहा या विषयाचं महत्त्व किती आहे आणि किती सखोल या विषयाचा अभ्यास आपण करू शकतो. अर्थात आम्ही प्रेषितांचा मतांगीकारमध्ये काही ठळक गोष्टी पाहणार आहोत. आम्हाला प्रत्येक गोष्टीवर फार काही भर देता येणार नाही, तरीसुद्धा प्रेषितांचा मतांगीकार यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर जास्त भर देण्यात आलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या रविवारी आपण काय पाहिलं? आमचा प्रभू, 2च शब्द होते. आणि यावेळेस थोडंसं वेगळं आहे. यावेळेस आपण काय पाहणार आहोत? जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला आणि कुमारी मरिया हिच्या उदरी जन्मास आला. मोठं वाक्य नाही का? खरं म्हणजे आपल्या मननासाठी याचे 2 भाग करता आले असते, परंतु हे दोन्ही भाग एकमेकांशी इतके गुंतलेले आहेत की त्याचा एकत्र अभ्यास करणं कदाचित महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच ॲलिस्टर मॅकग्रा
यांच्या या पुस्तकामधून आपण अभ्यास करत आहोत. अफर्मिंग युअर फेथ, विश्वासामध्ये आपण बळकट होणं, याविषयी आपण चर्चा करत आहोत, मनन करत आहोत, अभ्यास करत आहोत. आणि ॲलिस्टर मॅकग्रा यांना असं वाटलं की या विधानांमध्ये ज्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या एकमेकांमध्ये अशा प्रकारे जोडलेल्या आहेत, गुंफलेल्या आहेत की त्यांचा एकत्र अभ्यास आपण करायला हवा. आणि म्हणून आज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले, व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो मत्तय शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 18 ते 25 आपल्यासाठी मिसेस क्रॉसी उर्टेकर यांनी वाचला. त्यांचे पुत्र विनय उर्टेकर यांनी मला सांगितलं की माझे मम्मी डॅडी तुमची भक्ती नेहमी पाहतात आणि त्यांनाही आवडते, आणि म्हणून मला असं वाटलं की त्यांना जर आपण विनंती केली या भक्तीमध्ये सहभागी होण्याची तर फार चांगली गोष्ट होईल. आणि मला खूप आनंद वाटतो की विनयने ती जबाबदारी स्वीकारली आणि क्रॉसीताईंनी हा शास्त्रभाग आपल्यासाठी वाचला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो. इंग्रजीमध्ये ब्रदर राफायल त्यांनी हा शास्त्रभाग वाचला. राफायल हे इस्रायली आहेत. ते मूळचे इस्रायलचे आहेत. सध्या ते आणि त्यांची पत्नी रिबेका हे सर्बियामध्ये राहतात आणि सेवा करतात. त्यांचा बिझनेस पण आहे आणि ते प्रभूची सेवा पण करत आहेत. रिबेका, यांची आई शीला, त्यांची बहीण रूथ हे सर्व कुटुंब मिळून प्रभूची सेवा करत आहेत. आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की हे मूळचे इस्रायली परंतु महाराष्ट्रामध्ये वाढले आणि आज जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रभूची सेवा ते करत आहेत. प्रभूला आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि ब्रदर रफायल यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपण पुन्हा एकदा हा शास्त्रभाग पाहूया. मत्तयाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 18 वचनापासून पुढे. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेश त्याच्याद्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्यास इमॅन्युअल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले. पहा, मत्तय शुभवर्तमानामध्ये, त्याचप्रकारे लूक शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 26 ते 38 या ठिकाणी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीचा हा वृत्तांत आपण पाहतो. आणि या शास्त्रभागावर आधारित आजचा जो विषय आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत, त्यावर आपण मनन करणार आहोत. पहा, आत्तापर्यंत आपण प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास करत असताना आपण हे पाहिलं,
सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, त्याच्यावर मी विश्वास धरतो. त्यानंतर त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू. दोन गोष्टी आपण पाहिल्या. त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू. आणि आता आपण पाहणार आहोत पवित्र आत्म्याच्या योगाने जो गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी ज्याने जन्म घेतला. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचा अभ्यास आपण करत असताना आपण हे पाहिले की तो एकुलता एक पुत्र आहे, तो आमचा प्रभू आहे. त्याच्या नावाविषयी आपण चर्चा केली. येशू म्हणजे काय, ख्रिस्त म्हणजे काय, याच्यावर आपण चर्चा केली. आता जणू काय अतिशय वेगानं पुढे जात आहोत आपण. आता त्याच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी, त्याचा जन्म कसा झाला आणि त्यानंतर पुढे आपण इतर गोष्टी पाहणार आहोत. तर आपण सुरुवात केली येशू ख्रिस्ताविषयी की तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, आणि मग त्यानंतर आपण आता खोल 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 जात आहोत. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला. दोन गोष्टी आहेत ज्यावर आपण विशेष लक्ष देणार आहोत. एक म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म, आणि कुमारी मातेच्या उदरी जन्म. या दोन गोष्टींकडे आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर या वचनावर आपण थोडंसं लक्ष देऊया. मत्ते 1:18 आपण काय वाचतो? त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. योसेफ आणि मरिया यांचा विवाह ठरला होता. त्यांचं वाग्दान झालं होतं, साखरपुडा झाला होता, मागणी झाली होती, परंतु त्यांचा विवाह झाला नव्हता. परंतु विवाहाच्या अगोदर ती कुमारिका असतानाच ती गर्भवती आहे असं आढळून आलं. कोणत्या परिस्थितीमध्ये प्रभू येशूचा जन्म झाला, ही परिस्थिती या ठिकाणी मत्ते आपल्यासमोर ठेवत आहे. मरिया एक कुमारिका होती आणि ती गर्भवती झाली होती. आणि अतिशय आश्चर्याची गोष्ट ही आहे की तो आमच्या विश्वासाचा पाया आहे. पहा, आपण पाहणार आहोत की हे आपल्यासाठी समजून घेणं किती महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा कुमारिकेच्या द्वारे जन्म होणं हे अत्यंत आवश्यक होतं. आणि मत्ते शुभवर्तमानामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये, देवाच्या वचनामध्ये आम्हाला ही गोष्ट स्पष्ट समजते की मरिया कुमारिका असताना एका मुलाला जन्म देणार होते. जगाच्या दृष्टीने ही अत्यंत भयंकर अशी गोष्ट होती. आज जर एखाद्या तरुणाच्या जीवनामध्ये ही गोष्ट घडली तर तो तरुण त्या स्त्रीशी विवाहच करणार नाही. जरी लग्न झालं तर कदाचित घटस्फोट देईल. आणि अतिशय भयंकर प्रकारची ती परिस्थिती होती. परंतु या अत्यंत भयंकर स्फोटक परिस्थितीमध्ये देवाने आपली योजना कशी पूर्ण केली हे आपल्याला पाहायला मिळतं. योसेफाविषयी आपण काय वाचतो? 19 वचन. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची म्हणजे मरियेची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. योसेफाविषयी फार माहिती आपल्याला मिळत नाही, पण या ठिकाणी त्याच्याविषयी एक फार चांगली गोष्ट काय समजते? तो नीतिमान होता, तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता, परमेश्वराच्या मार्गात चालणारा होता, परमेश्वराची आज्ञा पाळणारा होता. आणि कदाचित तेच कारण असेल की ज्यामुळं योसेफाची निवड परमेश्वराने केली होती, कारण तो नीतिमान होता, परमेश्वराचं भय बाळगणारा होता. मरियाविषयी सुद्धा तीच साक्ष आहे की ती परमेश्वराचं भय बाळगणारी होती. आणि यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्यामधून त्यांचा स्वभाव, त्यांचं समर्पण, त्यांचा देवावरचा विश्वास ते अधिक स्पष्टपणे आपल्याला समजत जाते आणि या गोष्टींचा उलगडा आपल्याला होतो. आणि मग पुढे आपण काय पाहतो? असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. मला माहीत नाही योसेफाला कितपत समजलं आहे, परंतु देवाच्या दूतानं
त्याला एक अत्यंत महत्त्वाचं अशी गोष्ट सांगितली, आणि ती म्हणजे तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. मला माहीत नाही योसेफाला माहीत होतं का पवित्र आत्मा कोण आहे. परंतु देवाच्या दूतानं जे सांगितलं त्यावर त्याने विश्वास ठेवला. पण त्याच्या विश्वासामध्ये तो इतका बळकट होता की देवाच्या दूतानं सांगितल्यानंतर त्यानं अनुमान केला नाही, त्याने प्रश्न केला नाही, त्याने शंका उपस्थित केला नाहीत, परंतु नम्रपणे देव जे काही सांगत आहे त्याचा स्वीकार त्यानं केला. पण आम्हाला कितीतरी शिकण्यासारखं आहे ना योसेफाच्या जीवनामधून, की त्यानं नम्रपणे प्रभूच्या आज्ञेचा स्वीकार केला. कदाचित त्याच्यासाठी ती अत्यंत भयंकर अशी गोष्ट होती. आपला विवाह होण्यापूर्वीच ही जी मुलगी आहे, ही जी स्त्री आहे, ती गरोदर आहे, गर्भवती आहे, हे समजल्यानंतर सुद्धा केवळ देव सांगत आहे म्हणून त्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि आज आम्हाला सुद्धा हे सत्य समजून घेण्याची गरज आहे की एक कुमारिका कशा प्रकारे गर्भवती राहिली. पहा, पुन्हा आणि पुन्हा हा विचार पुढे येत आहे की कुमारी गर्भवती राहिली, कुमारी गर्भवती होईल. अशा प्रकारे हे जे सत्य आहे, ख्रिस्ती विश्वासाचा हा पाया आहे, तो पुन्हा पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न या वचनांमध्ये करण्यात आला आहे. केवळ एकदाच उल्लेख केला की कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल. अशा प्रकारे वचन थांबत नाही, परंतु जुन्या करारात, नव्या करारात आणि पुन्हा कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल, अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची गोष्ट सांगण्यात आलेली आहे. आणि म्हणून त्याला किती महत्त्व आहे हे आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. कधी कधी फक्त ख्रिसमसच्या वेळेलाच आपण याचा विचार करतो. ख्रिसमस आला की येशूच्या जन्माची गोष्ट, बाकी वर्षभर कोणी त्याला स्पर्श करत नाही, वर्षभर कोणी त्याच्याविषयी विचार करत नाही. परंतु पहा, आमच्या विश्वासाचा पाया आहे हा. पहा, योसेफाचं संपूर्ण जीवन त्या एका गोष्टीवर जणू काही अवलंबून होतं. जर त्यानं स्वीकार केला नसता तर 2 जीवनं उद्ध्वस्त झाली असती. पण त्यानं विश्वासानं प्रभूचं वचन स्वीकारलं आणि एक अद्भुत गोष्ट घडली, एक चमत्कार घडला. प्रभू येशू ख्रिस्ताचा अद्भुत रीतीनं जन्म झाला. आता या गोष्टींचा अर्थ आमच्यासाठी काय आहे त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया. 2 गोष्टी या 2 विधानांमधून आपल्याला समजतात. पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप होणं, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास येणं. यामधून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी 2 अत्यंत ठळक आणि महत्त्वाच्या गोष्टी आमच्या समोर येतात. पहिली गोष्ट की त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या योगाने झाला. जीसस बर्थ वॉज अ डिव्हाइन बर्थ. येशूचा जन्म हा दैवी होता. तो सर्वसामान्य माणसाप्रमाणे नाही जन्मास आला. आणि म्हणून तो जगामधील इतर सर्वांपेक्षा वेगळा आहे. जगामध्ये असा कोणाचाच जन्म झाला नाही. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जन्मापासूनच कसा वेगळा आहे हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. पहा, ही तर नुसती सुरुवात आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा जन्मापासूनच दैवी होता, कारण त्याचा जन्मच पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. मरियेच्या उदरी जो गर्भ राहिला होता तो कोणत्याही मानवापासून नव्हता. कोणत्याही मानवाशी त्यात मरियेचा संबंध आला नव्हता, परंतु पवित्र आत्म्याच्या योगाने मरियेच्या उदरामध्ये गर्भधारणा झाली. आणि हे समजण्यासाठी कदाचित कठीण आहे, आमच्या मानवी बुद्धीला पटणारं नाही आहे, परंतु हेच अत्यंत महत्त्वाचं असं सत्य ख्रिस्ती मंडळी मान्य करते. गेले 2000 पेक्षा जास्त वर्ष ख्रिस्ती मंडळीचा हाच विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्र आत्म्याच्या योगे झाला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा दैवी आहे, तो डिव्हाइन आहे, तो स्वर्गापासून आहे. 2 गोष्टी आहेत की ज्या अत्यंत स्पष्ट होतात. एक गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, देवापासून आहे. दुसरी गोष्ट, कुमारी मरियेच्या द्वारे त्याचा जन्म झाला. कुमारीच्या द्वारे त्याचा जन्म या जगामध्ये झाला, म्हणजे एक मानव म्हणून तो जन्मास आला. देवाला शक्य होतं, त्याला ते सामर्थ्य आहे की आकाशातून एखादं बाळ तो घेऊन येऊ शकतो आणि मरियेच्या मांडीवर ठेवू शकतो आणि म्हणू शकतो की हे तुझं बाळ आहे, याला तू सांभाळ, हा देवाचा पुत्र आहे.
परंतु तो मानवाचा पुत्र कधीच झाला नसता. कुमारी मरियेच्या द्वारे त्याचा जन्म होणं हे अत्यंत आवश्यक होतं. तर या दोन गोष्टी की प्रभू येशू ख्रिस्त दैवी आहे, देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त मानव आहे, कारण तो एका कुमारी मातेच्या द्वारे जन्माला. त्याच्या शरीरामध्ये जे रक्त होतं ते मानवी रक्त होतं. तो असहाय्य बालक म्हणून जन्माला आला. होय, तो देवाचा पुत्र होता, परंतु इतर मानवी बालकांप्रमाणेच तो असहाय्य होता. तो माझी खात्री आहे की सर्व बाबतीमध्ये योसेफावर आणि मरियेवर अवलंबून होता. त्यांनी त्याचं संगोपन केलं, त्याचा सांभाळ केला, त्याच्यावर संस्कार केले आणि तो लहानाचा मोठा झाला. येशू ख्रिस्ताच्या बालपणाच्या गोष्टी आम्हाला समजत नाहीत, आम्हाला माहीत नाहीत, त्याविषयी सांगितलं नाही. त्याचा जन्म अद्भुतरीत्याने झाला, त्यानंतर मंदिरामध्ये त्याला सादर करण्यात आलं, इथपर्यंत आपल्याला माहीत आहे. त्यानंतर एकदम तो 12 वर्षाचा झाला आणि मंदिरामध्ये गेला, हे आपण पाहतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे आणि तो मानव आहे, हे अत्यंत स्पष्टपणे आपल्यासमोर येतं त्याच्या जन्माच्या वेळेस. त्याचा जन्म होण्या अगोदरच देवदूत ही घोषणा करतो, या बालकाचा जो जन्म होणार आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. आणि तो मरियेला ते सांगतो आणि योसेफाला सांगतो. ते दोघंही देवाच्या दूतावर विश्वास ठेवतात. ही देवाची वाणी आहे, ही देवाची आज्ञा आहे, या रीतीनं त्याचा स्वीकार करतात आणि त्या प्रकारे आपलं जीवन देवासाठी ते समर्पित करतात. पहा, योसेफ आणि मरिया हे आपलं पूर्ण समर्पण देवाला करतात, त्याच्या अधीन होतात आणि त्यामुळेच येशू ख्रिस्ताचा जन्म मरियेच्याद्वारे होतो. प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा मानव आहे, हा विचार त्याच्या जन्मापासून जो वृत्तांत पवित्रशास्त्रामध्ये त्याच्याविषयी सांगितलेला आहे त्यामधून स्पष्टपणे आमच्याकडे येतो. अर्थात या सत्याला आव्हान करणारे विचार पहिल्यापासूनच आले. या सत्यावर हल्ले करण्यात आले, 2 प्रकारचे हल्ले. एक विचार असा होता की खरं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा देव नव्हता, तो मानव होता, परंतु देवाचं सामर्थ्य त्याच्यावर आलं आणि त्यामुळं त्यानं काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या. प्रभू येशू ख्रिस्त इतर लोकांप्रमाणेच एक सर्वसामान्य बालक होता, सर्वसामान्य मानव होता आणि काही विशिष्ट वेळेला देवानं त्याला आपला पुत्र म्हणून स्वीकारलं. आणि असा विचार मांडणारे असं सांगतात की ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस आकाशातून अशी वाणी झाली, नाही का, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे. आणि म्हणून काही लोकांचं असं म्हणणं आहे की खरं म्हणजे येशू ख्रिस्त सर्वसाधारण मानव म्हणूनच होता, पण जेव्हा बाप्तिस्मा झाला तेव्हा तो देवाचा पुत्र झाला. या विचारामध्ये समस्या ही आहे की जर तो बाप्तिस्माच्या वेळेला देवाचा पुत्र झाला आणि तोपर्यंत जर सर्वसाधारण तो मानव होता तर त्याचा अर्थ तो पापामध्ये होता. त्याचा जन्म पापामध्ये झाला आणि तो पापामध्येच वाढला. फक्त देवपित्यानं त्याला आपला पुत्र म्हटलं तेव्हापासून तो पवित्र झाला. आणि यामधून पुष्कळ समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र केवळ या जगात जन्म घेतला त्याच्यामुळे नाही झाला. तो नेहमीच देवाचा पुत्र होता. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 1 वचन आम्हाला काय सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे वर्णन आहे. आणि मग योहान 1:14 मध्ये म्हटलं आहे की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. देव आमच्यासाठी देह धारण करून या जगामध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देह धारण करणं आवश्यक होतं. तो जर केवळ देव राहिला असता तर त्याला मृत्यूचा अनुभव येऊ शकला नसता. मृत्यूचा अनुभव घेण्यासाठी, सर्व प्रकारचं दुःख सहन त्यामधून जाण्यासाठी त्याला मानव होणं आवश्यक होतं. मानवाचं तारण करण्यासाठी त्याला मानव व्हावं लागलं आणि म्हणून तो देहधारी झाला. देव देहधारी झाला. त्याने अवतार नाही घेतला. अवतार हे तात्पुरते असतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा युगानयुगाचा आमचा तारणारा आहे, युगानयुगाचा आमच्यासाठी बलिदान झालेला आहे, असं पवित्रशास्त्र आम्हाला शिकवतं. बरोबर, प्रभू येशू ख्रिस्त हा मानव होता यासाठी आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतील. मत्ते 4:2 मध्ये आपण हे वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली. योहान 4 मध्ये हे आपण पाहतो की त्याला तहान लागली होती आणि म्हणून त्या शमरोनी स्त्रीला त्याने पाणी मागितलं. तो थकला होता म्हणून त्या विहिरीजवळ तो बसला
योहान 11:35 आपण हे पाहतो की येशू रडला. मानवाप्रमाणेच तुमच्या आमच्याप्रमाणेच त्याला भावना होत्या. त्याला तहान लागत होती, त्याला भूक लागत होती, तो थकत होता. आणि या सर्व गोष्टीमधून तो मानव होता हे आपल्याला स्पष्ट समजतं. ज्यावेळेस तो वधस्तंभावर लटकला होता त्यावेळेस त्याने काय सांगितलं, मला तहान लागली आहे. आमचं तारण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला मानव होणं अत्यंत आवश्यक होतं. तो जर मानव झाला नसता तर आमचं तारण त्याला करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून देव आमच्यासाठी या जगामध्ये आला. त्याने देह धारण केला. जन्मापासूनच त्याने देह धारण केला आणि सर्वसामान्य मानवाप्रमाणे तो जगला, वाढला. तरीसुद्धा तो पापविरहित असा राहिला. पाहतो कुमारी मरियेच्या द्वारे जन्मास आला. त्यामुळे जे परंपरेने चालत आलेलं पाप आहे त्या पापाचा प्रवेश प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झाला नाही. तो कुमारीच्या द्वारे जन्मास आला आणि म्हणून मानवी पाप जे आदामापासून चालत आलेलं आहे ते त्याच्यामध्ये गेलं नाही. तो निष्कलंक निर्दोष असा देवाचा कोकरा राहिला. आणि म्हणूनच बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्याकडे पाहून म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तो देवाचा कोकरा यासाठी झाला कारण प्रभू येशू ख्रिस्त जन्मापासूनच पाप विरहित होता. कोणत्या विशिष्ट क्षणी तो देवाचा पुत्र झाला नाही, परंतु तो प्रथमपासूनच देवाचा पुत्र होता. प्रभू येशूचा कुमारीपासून जन्म हे संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. केवळ नव्या करारातच नाही परंतु जुन्या करारामध्ये सुद्धा. आणि म्हणून यशाया 7:14 येशूच्या जन्माचं जे भविष्य आहे त्यामध्ये त्याचा कुमारीपासून जन्म होईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुमारीपासून होणारा जन्म हे आपल्या विश्वासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जुना करार सुद्धा त्याची साक्ष देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्याच्या पुनरुत्थानापर्यंत अनेक भविष्यवाण्या या झाल्या होत्या आणि त्या सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पूर्ण झाल्या, सिद्धीस गेलेल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देवाचं वचन कसं पूर्ण होतं हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्याचा कुमारीपासून जन्म हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असं सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये त्याच्यावर अनेक आरोप झाले. कदाचित डायरेक्टली आम्हाला तसं दिसत नाही परंतु त्याची जी हेटाळणी करण्यात आली. हा तर मरियेचा पुत्र आहे आम्हाला माहिती आहे. त्याचा अर्थ येशूचा जन्म हा अनैतिक वृत्तीने झाला, अनैतिक प्रकाराने झाला, अशा प्रकारचा आरोप प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये झाला. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला हे उत्तर देतं की त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. तो एक दैवी पुत्र आहे, तो देवाचा पुत्र आहे. दैवी पद्धतीनं त्याचा जन्म झाला हे सत्य पवित्र शास्त्र आम्हाला दाखवतं. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो मानवाचा पुत्र आहे हे समजून घेणं आम्हाला फार आवश्यक आहे. कारण जर तो पूर्णपणे देव असेल तर आमचं तारण करण्यासाठी तो योग्य होणार नाही. कारण आमचं पाप त्याला स्वतः वाहून नेता येणार नाही. परंतु तो मानव झाला यासाठी की आमच्याप्रमाणेच त्यानं देह धारण केला आणि वधस्तंभावर आपलं सर्व पाप त्याने वाहून नेलं असं देवाचं वचन आम्हाला सांगतं नाही का. परंतु तो पूर्ण देव होता आणि म्हणूनच तो मृत राहिला नाही, मेलेला राहिला नाही. तो मेलेल्यावर विजय झाला, त्याचं पुनरुत्थान झालं हे त्याचं दैवीपण सिद्ध करतं. अर्थात त्याने जे सर्व चमत्कार केले, त्याने आजारांना रोगमुक्त केलं, त्याने मेलेल्यांना उठवलं, त्यामधून सुद्धा तो देवाचा पुत्र आहे हे त्याचं दैवीपण त्यानं सिद्ध केलं. हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा अद्वितीय आहे, त्याच्यासारखा कोणीच नाही. आणि ते आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का, तो आमचा मध्यस्थ होऊ शकतो. पाऊल तिमोथेला लिहित असताना तिमोथेला पहिले पत्राचा 2 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये असं म्हणतो, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचं मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा एकच मध्यस्थ आहे आणि म्हणून मध्यस्थ या नात्यानं त्याला मानव असणं आणि देव असणं हे आवश्यक आहे. आणि जगामध्ये हे एकमेव असं उदाहरण आहे. प्रभू येशू ख्रिस्तासारखा कोणीच नाही आहे.
तो अद्वितीय आहे, तो एकमेव असा आहे. ही इज युनिक. त्याच्या जन्मापासूनच त्याचं हे जे वैशिष्ट्य आहे की तो एकमेव आहे, अद्वितीय आहे, हे आपल्याला दिसून येते की तो पूर्णपणे मानव आहे, तो पूर्णपणे देव आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे मरियेचं गर्भधारण होणं, यामध्ये तो देव आहे, तो दैवी आहे हे सिद्ध होतं. आणि मरियेच्या द्वारे त्याचा जन्म होणं हे तो मानव होता हे सिद्ध करतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्णपणे मानव आहे, पूर्णपणे देव आहे. ही इज 100% गॉड, ही इज 100% ह्युमन. आणि म्हणूनच तो जगामध्ये एकमेव तारणारा आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. या जगामध्ये अनेक संत, महंत, मोठमोठे लोक होऊन गेले, गुरु होऊन गेले, परंतु येशू ख्रिस्त हा अद्वितीय आहे, एकमेव आहे की तो आमच्या पापांसाठी मरण पावला. आणि तो पूर्ण देव होता, तो पूर्ण मानव होता, म्हणूनच आमच्यासाठी तो मध्यस्थ झाला. आणि त्या येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि हा विश्वास आम्हाला जाहीर करायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा कुमारी मरियेच्या द्वारे जन्म हे लज्जास्पद गोष्ट नाही आहे. खरं म्हणजे तो आमच्या विश्वासाचा पाय आहे. कदाचित मानवी बुद्धीनं आम्हाला याचा उलगडा करता येणार नाही. आम्हाला कदाचित एखादं आर्ग्युमेंट, एखादं वाद जिंकता येणार नाही, काय हरकत नाही. देवाचं वचन जे सांगतं ते सत्य आहे आणि देवाचं वचन अंतिम आहे. देवाच्या वचनाच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही. देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला आणि कुमारी मरियेच्या द्वारे झाला. तो पूर्णपणे देव होता, पूर्णपणे मानव होता आणि तो आमचा तारणारा आहे, तो आमचा मध्यस्थ आहे. प्रभूची स्तुती असो. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की जे वचन आम्ही ऐकलं आहे, जे सत्य तू आम्हाला प्रगट केलेलं आहे, ते आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य, मार्गदर्शन तू आम्हाला कर. आणि प्रभू, आमचा जो विश्वास आहे त्या विश्वासामध्ये अधिक वाढण्यासाठी, त्या विश्वासामध्ये बळकट होण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. काही गोष्टी आम्हाला समजण्यासाठी कठीण आहेत, अवघड आहेत, परंतु प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे या गोष्टींचा उलगडा तो आम्हाला कर. आणि तुझ्या सत्यामध्ये वाढण्यासाठी, चालण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. प्रभू, आज आम्ही विशेष प्रार्थना करतो आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, आजारी आहेत. प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी कृपा, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. आज आम्ही आठवण करतो इस्रायलची प्रभुदेवा. इस्रायल देशावर अनेक राज्य, अनेक देश हल्ला करत आहेत. प्रभू, इस्रायल देशातील सर्वांचं तू संरक्षण कर, त्यांची काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव. जे सर्व त्यांच्यावर हल्ला करणार आहेत त्यांचा पराभव तू कर. आणि तुझा विजय प्रभू इस्रायल देशासाठी तू घोषित कर. आम्ही मणिपूरसाठी, युक्रेनसाठी आणि इतर अनेक देश ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे, हिंसाचार आहे, आम्ही प्रार्थना करतो प्रभू तू दया कर, कृपा कर. जे सर्व निरपराध आहेत त्यांची तू काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव, त्यांच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. आमच्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस याबद्दल आम्ही उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं इथून पुढील आयुष्य अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आनंदाचं आणि आशीर्वादाचं व्हावं अशा प्रकारचा अनुग्रह तू कर. येणाऱ्या आठवड्यामध्ये तो आम्हाला सर्वांना सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना पुन्हा एकदा तू एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन.
आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा पदार्थे स्तोरा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्माजा प्रेत्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. प्रभू तुमच्याशी बोलला, प्रभूने तुमचं मार्गदर्शन केलं, आशीर्वाद दिला, उत्तेजन दिलं. हा सर्व आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना पण मिळू द्या. मला माहीत आहे तुम्ही उपासनेची लिंक त्यांना देखील पाठवता. आणि हो, नेहमी सांगतो त्याप्रमाणेच उपासना लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.